खूप राबलेत, काम करतात, तुमच्या काळात काम केले, सगळं केले, त्यांना मागे एखाद्या वेळेस ठेवू शकतात. माझे जवळपास 95% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. भविष्यात जर जिल्हा परिषद बरबडा किंवा कुंटूर दोन्ही जरी गण सुटले तरी निश्चितपणे लढवायची आपली तयारी आहे. नमस्कार, मी रामेश्वर जामगे. युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि यामध्येच अशातच अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा लागणार आहेत. त्याच पद्धतीने आज आपल्यासोबत आहेत बरबडा तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील सरपंच माधव कोलगाणे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या गावच्या विकासासंदर्भातलं व्हिजन काय होतं, निवडणुकीमध्ये उतरण्यामागचं व्हिजन काय होतं आणि त्यांनी गावाचा नेमका या 5 वर्षामध्ये विकास कशा पद्धतीत केलाय आणि कशा पद्धतीत गावातल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीचं राहणीमान ते कशा पद्धतीत देऊ शकले, या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, युवा राज्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पहिला प्रश्न असा आहे की निवडणुकीमध्ये उतरण्यामागचं आपलं व्हिजन काय होतं, नेमकं का वाटलं की आपण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उतरायला हवं? माझं पहिलं विजन असं होतं की आपण कुठंतरी सुशिक्षित असून आणि ह्या गावाचा विकास जो काही खुंटलेला आहे तो विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून योगायोगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आरक्षण ST प्रवर्गासाठी सुटलेलं होतं आणि आपण हा विकास निश्चितपणे आपल्या काळात व्हावा यासाठी आपण परवड्याच्या राजकारणामध्ये उतरलेलो आहोत. आणि राजकारणच नुसतं न करता प्रत्येकांचं जो गरगरीब असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल त्यांचा विकास कसा होईल आणि गावाचा विकास कसा होईल या माध्यमातून आपण या ठिकाणी कैलासवासी गोविंदरावजी धर्माधिकारी साहेब, कैलासवासी बळवंतरावजी धर्माधिकारी साहेब, कैलासवासी दिगामरावजी धर्माधिकारी साहेब यांनी जो गावाचं नाव बरबड्याचं उंचावर नेऊन ठेवलेलं होतं त्याच्या माध्यमातून विकास व्हावा यासाठी आपण या ठिकाणी त्यांच्या पुत्र दिलीपरावजी धर्माधिकारी गुरु विकास पॅनल बरबडा यांच्या याच्यातून आपण या ठिकाणी मैदानामध्ये रिंगणामध्ये उतरलेलो होतो. तुम्ही या पद्धतीत रिंगणात उतरला, निवडणुका झाल्या आणि त्यानंतर विकासाचं गणित कसं मांडलात, कशा पद्धतीत विकासाचं गणित ज्या पद्धतीनं आपल्याला विकास बरबड्याचा करायचा होता त्या पद्धतीने विकास या ठिकाणी आपण चालू ठेवलेला आहे. माननीय आमदार राजेजी पवार साहेब यांनी ज्या दिवशी आमदार म्हणून या ठिकाणी विधान परिषदेवर निवडून गेले त्या दिवशी बरबड्याच्या विकासामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण आजही विकासाचा मुद्दा जो आहे बरबड्यामध्ये विकास खूप मोठ्या प्रमाणात साहेबांच्या माध्यमातून केलेला आहे. माननीय आमदार राजेजी पवार साहेबांनी बरबड्याच्या विकासासाठी आणि आदरणीय आमच्या ताई पूनमताई माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा बरबड्याचा विकास पूर्णपणे करण्यासाठी आमच्यासारख्या युवकांना घेऊन या ठिकाणी बरबड्याचा विकास करीत आहेत. त्या माध्यमातून बरबड्याचा विकास नुसता बोललेला नसून कोणी जरी या ठिकाणी येऊन बघत असेल तर माननीय आमदार राजेजी पवार साहेबांच्या माध्यमातून विकास खूप मोठ्या प्रमाणात बरबड्याचा झालेला आहे. कारण जवळपास बरबडा काहळा ते बरबडा या ठिकाणी जो रस्ता आहे आमचा मेन रस्ता येणारा त्या ठिकाणी साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून पूर्ण एक अतिशय सुंदर प्रकार रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे. आणि माझ्या जो बरबड्यात दुपदीकरण साहेबाचं जे होतं करण्यासाठी त्या ठिकाणी दोन्ही साईडनं शिशी रस्ता मध्ये डिवायडर हे सुद्धा साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या विकासामधून त्यांनी करून दाखवलेलं आहे. बरबड्याचं जे बसस्टँड आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिखल आणि लोकांना चालता येत नव्हतं तरी पण साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो सुद्धा त्या ठिकाणी बसस्टँड आज या ठिकाणी बघायसारखं माझं त्यांनी करून दिलेलं आहे. परत प्रत्येक गल्ली बोळामध्ये जो साहेबांनी
निधी टाकला त्यांचं नियोजन स्वतः साहेबांनी आम्हाला बसून अतिशय सुंदरपणे करून त्या ठिकाणी निधीचा जो उपयोग आहे त्याने अतिशय नाले असतील, शिशी रस्ते असतील, मग आणखीन कुठलंही काम असेल त्या ठिकाणी साहेबांनी दिलेला आहे. आणि जो माझा वैयक्तिक फंड आहे म्हणजे त्याला म्हणतात ग्रामपंचायत स्वनिधी, जसं 15 विभाग असेल त्या माध्यमातून आम्ही जो शासनाने जे नियमानुसार ठरवून दिलेला आहे विभागामध्ये ज्याप्रमाणे शाळेला किती टक्के निधी द्यावा, प्राथमिक आरोग्य केंद्राला किती टक्के निधी द्यावा, अंगणवाडीला किती टक्के निधी द्यावा, ह्या प्रमाणात जो काही आमचा 15 विभागाचा आराखडा मंजूर होतो त्यानुसार आम्ही शाळेच्या जिल्हा परिषद शाळा बरबडा, कन्या शाळा असेल त्या ठिकाणी मुलांच्या गरजेनुसार जे काही साहित्य लागते त्यांना ते दिलेलं आहे. त्यानंतर अंगणवाडी जे आहे ज्यांना अंगणवाडीसाठी त्यांना जे काही साहित्य लागेल, कपाट असेल किंवा एखादी चटई असेल किंवा त्यांच्या रंगरंगोटीचा कार्यक्रम रंगरंगोटी असेल, अशा पूर्ण जे बाबी असतील त्या ठिकाणी ज्या निधीमध्ये बसतात ते करून दिलेले आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र बरबडा या ठिकाणी कोणी जरी आलं तर इतकी खूप इमारत चांगली केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये जे काही साहित्य डॉक्टरांना पुरवठा होतो लागतो ते आपण त्या ठिकाणी करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्टरांना राहण्यासाठी खूप मोठे आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्वार्टर्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांचंसुद्धा काल परवा माननीय आमच्या ताई पूनमताई पवार यांच्या हस्ते त्या ठिकाणी सुद्धा त्यांचं लोकार्पण सोहळा आपण केलेला आहे. आणि बरबडाचा जो विकास आहे, जे काही पाण्याचा प्रश्न असेल तो प्रश्न आपण जरी 100% सोडवण्याचा प्रयत्न केला नसेल तरी आपण 99% प्रश्न या ठिकाणी पाणी पाजवण्याचं सोडवण्याचं काम लोकांना केलेलं आहे. जलजीवनची जी योजना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या याच्यानुसार आणि केंद्र सरकारच्या याच्यानुसार जे काही बजेट असेल त्या ठिकाणी आपण आज बरबड्याला 4.5 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केलेली होती. त्या ठिकाणी काही काम सुद्धा आपण गुजरातच्या मार्फत केलेलं आहे. पण योगायोगाने शासनाने जो त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा असतो तो निधी अद्यापपर्यंत त्यांना मिळालेला नाही. पण कॉन्ट्रॅक्टर असतील गुजरात यांच्या माध्यमातून तो काम आज या ठिकाणी संतगतीने किंवा बंदच त्यांच्या संपामुळे काही कारण असतात ते बंद झालेलं आहे. पण आपण गावांना शुद्ध पाणी कसं पाजता येईल आणि शुद्ध पाणी प्रत्येकाच्या नळाला एक अशुद्ध म्हणजे जे धुण्यासाठी जे पाणी वापरतात ते आणि एक पिण्यासाठी पाणी या ठिकाणी हे नियोजन आपण केलेलं आहे. आणि त्याची योजना आराखडा त्याची इस्टिमेट असेल सर्व काही या ठिकाणी शासन दरबारी आपण प्रश्न मांडून मंजुरी करून आणलेली आहे. तेवढं बजेटसुद्धा त्याला मंजूर झालेलं आहे. ज्यावेळेस काही शासनाने बजेट त्यांना देतील त्यावेळेस गुजरात तो काम करेल. आणि राहिला जो प्रश्न असेल प्रत्येक ठिकाणी आपण नाले असेल किंवा विद्युतीकरण असेल जे काही काम आपल्याला माझ्या माध्यमातून किंवा आमच्या 15 विभागाच्या माध्यमातून आम्हाला करता येतील ते देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करीत आलोत आहेत. माझ्या गावाचं जे पुनर्वसन झालेलं आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी जे काही पुनर्वसन लोक झालेले आहेत त्यांना या अगोदर आपल्या अगोदर जे काही घरं वगैरे मिळाले त्यांना पण तिथंसुद्धा जी काही सुविधा असतील ती पुरवण्याचं काम आपण या ठिकाणी माननीय आमदार राजेजी पवार साहेबांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे आणि करीत आहोत. जे काही आपला कार्यकाळ राहिलेला आहे ते पण सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रमाणे या ठिकाणी करू. आणि आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील मी एक व्यक्ती आहे आणि ह्या बरबड्या नायगाव तालुक्यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत संबंधित जाणारी बरबडा या गावचा सरपंच किंवा एक प्रथम नागरिक म्हणून ज्या ठिकाणी आपल्या लोकांनी स्वीकारलेलं आहे किंवा निवडून दिलेलं आहे त्यांची 100%च आपण या ठिकाणी त्या संधीचं सोनं आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि काही लोकांच्या अपेक्षा असतात कारण एक सरपंच हा गावापुरता असतो परंतु काही लोकांचे जे प्रश्न असतील काही मिटत नसतील किंवा त्यांची इच्छा म्हणजे जे काही कामं असतील होत नसतील. परंतु येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर लोकांनी आपल्याला आणखी संधी दिली
तर ती जे काही राहिलेलं उरलेला काळ आहे ते पण आपण त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम या ठिकाणी निश्चित करू. पण जो काही गावाच्या विकासासाठी आपण व्हिजन असेल, याच्या अगोदर पांढर रस्ते असतील, माननीय आमदार साहेबांनी काल परवा जवळपास माझ्याकडं 9 ते 10 पांढर रस्त्याची सुद्धा मंजुरी या ठिकाणी दिलेली आहे. 1 किलोमीटर अंतर्गत जे खडीकरण वगैरे आहे ते सुद्धा मंजूर दिले आहे. त्यांचं सुद्धा त्यांनी उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो शेतकरी असेल किंवा पांढर रस्त्यात जे शेत असतील, जर लोकांनी सहमती चांगल्या प्रकारे दिलं ते सुद्धा आपण पूर्ण करण्याचं काम करू. या ठिकाणी घोंगराळा बरबडा जो रोड आहे आमच्या जरी आधी म्हणजे याच्यात येत नसेल तरी पण ते सुद्धा मंजूर करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करून दिलेलं आहे. आणि तिथं सुद्धा जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर शिशी रस्ता या ठिकाणी झालेला आहे. बाजूला सहकारी साखर कारखाना आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण अतिशय सुंदर प्रकारे काम केलेलं आहे. आणि आपण विकास जो आहे तो गावांना निश्चितपणानं काय विकास असतो आणि काय लोकांना समस्या असतात, लोकांच्या गरजा कशा असतात, आपण या ठिकाणी ग्रामसभेच्या माध्यमातून असेल, सर्व याच्या माध्यमातून आपण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आता काही लोकांचं म्हणणं असते की काही कामं होत नसतील, त्यावेळेस ते लोक आपल्याला बोलतील. पण मी ज्यावेळेस लोकांसमोर जाईल त्यावेळेस माझं काम आणि दिसतं काम अतिशय या ठिकाणी आम्ही कुठल्याही प्रकारे काम करत असताना कुठल्याच आमिषाला किंवा याला बळी न पडता आम्ही 100% त्या प्रकारे काम करण्याचं काम कुठलाही गुत्तेदार असुद्धा आम्ही ज्या दिवशी सरपंच पद ज्या दिवशी मी स्वीकारलो आणि ज्यावेळेस आमची पहिली मासिक मिटिंग असते त्यावेळेस मी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे, ज्यांना बरबड्यामध्ये विकासाचं काम आणायचं आहे त्यांनी माझ्याकडून जो काही ठराव लागेल, कागद लागेल ते आम्ही निश्चितपणाने, तिथं कुठला पक्ष नाही, पात नाही, काय नाही, काहीच नाही. एक वेळेस त्या खुर्चीवर किंवा त्या पदावर बसल्यानंतर पूर्ण गाव माझं समजून मी त्या ठिकाणी काम करण्याचं काम केलेलं आहे. आत्तापर्यंत जवळपास आपण 650 घरकुल या ठिकाणी मंजूर करून आपल्या बरबड्यात आलेले आहेत. अनेकांची घरं पूर्ण होत आहेत. काही लोकांना दुसरे हप्ते, काही तिसरे हप्ते पडत आहेत. पहिले हप्ते सुद्धा काही लोकांना पडत आहेत. पण काही अडचणी असतात, त्या अडचणी सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या अडचणीला मात करून पुढे जात असताना कुठलं तरी कोणाचं तरी म्हणजे अडथळा निर्माण झाला त्यालाही आपल्याला काही करावं लागेल. आणि सर्वप्रथम मी माझ्या कारकिर्दीमध्ये राजकारणाला मोठा म्हणजे काय म्हणताना सहभाग न करता, राजकारण न करता मी विकास आणि समाजसेवा ही काय करता येईल ती बघितलेलं आहे. माझे जेवढे अधिकारी कोणी ओळखीचे असतील त्यांच्या माध्यमातून कसं काय आपल्याला आणता येईल, किंवा माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, गावातील लोक असतील, कोणी असू द्या, त्या लोकांना सन्मानाची वागणूक कशी देता येईल हे सर्वप्रथम आपण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. कारण मी एक अनुसूचित जाती जमातीमधून त्या प्रवर्गासाठी जागा सुटल्यानंतर सरपंच पदावर बसल्यानंतर हे गाव माझं आणि मी गावाचा, पूर परिस्थिती असेल, त्यानंतर कुठलंही दुष्काळ परिस्थिती असेल, करोनाचा काळ असेल, करोनाच्या काळामध्ये सुद्धा मी माझं वैयक्तिकरित्या मी पूर्ण गावामध्ये फिरून लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला. ज्यांची कोणाची काही अडचणी असतील तसे त्या दवाखान्यामध्ये काही उपलब्ध असतील, सर्वात पहिली जे काही लस वगैरे काही जे असतील ते मी घेतलात. मी स्वतः दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात जाऊन तिथं जागा उपलब्ध करायचं काम सगळं आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं गावाचा जो एकंदरीत विकास असेल तर मी कोणावरही बोलणार नाही किंवा कोणावर टीका करणार नाही, परंतु गावातल्या जनतेने ठरवलं पाहिजे की या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये मी सर्वांच्या गावाच्या सहकार्यानं आणि आता पण त्यांच्या सहकार्यानं जे काही विकास झाला असेल, जवळपास माननीय आमदार साहेबांनी जवळपास या ठिकाणी माझ्याकडं 20 ते 22 कोटी रुपयाचा निधी बरबड्यामध्ये दिलेला आहे. ते पूर्ण करून घेण्याचं काम या ठिकाणी मी स्वतः केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी जो निधी वापरता येईल तोच निधी आपण त्या ठिकाणी वापरलेला आहे. आम्ही सुद्धा दलित वस्तीच्या माध्यमातून कामं आणत असताना किंवा पुनर्वसनाच्या माध्यमातून कामं आणत असताना
जिथे कुठं आपल्याला आपली कामाची गरज आहे आणि ज्या लोकांना तिथं काही जी गरज लागते ती आपण भागवण्याचं काम किंवा देण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या संघर्षामध्ये काम करत असताना 2005 साली 4-5ला मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून जवळपास निवडून आलतो. त्यावेळेस माझं वय अंदाजे 21-22 वर्ष असेल. त्यानंतर मी भारतीय विद्यार्थी सेनेचा तालुका पण होतो. त्यावेळेस आजचे आमदार आदरणीय शिवसेनेचे नेते हेमंत पाटील त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख होते भारतीय विद्यार्थी सेनेचे. त्यांनी मला तो कारभार दिला. मी जवळपास पंचायत समिती सुद्धा लढलेली होती पोटनिवडणूक. त्यावेळेस मी अल्पशा मताने त्या ठिकाणी पराभव झालो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. आणि काम करत असताना कुठल्या तरी नेत्यासोबत किंवा कुठल्या तरी राजकीय माणसासोबत जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपला विकास गावाचा होणार नाही असं आपण ठरवलं होतं. पण खरोखर मी माझ्या ज्यावेळेस सरपंच झालो किंवा त्याच्या अगोदर मी माझ्या नेता म्हणून मी ज्यावेळेस माननीय आमदार राजेश पवार साहेबांना स्वीकारलो, त्यांनी पण आमची सर्वांचा सन्मान करून या ठिकाणी बरबड्याच्या विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे. त्यांना सुद्धा भविष्य काळात आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांनी पण असाच निधी बरबड्याच्या विकासासाठी द्यावा. कारण माझ्या बरबडावाडी म्हणून गाव आहे बाजूला, म्हणजे प्रभागातला थोडासा भाग आहे. त्या ठिकाणी साहेबांनी जवळपास 3 कोटी रुपये निधी या ठिकाणी शिशिरसाठी दिले. पण आम्ही त्या ठिकाणी कुठलीच अपेक्षा न करता एका मिनिटात त्यांना NOC दिली, कामं केले, कामं चालू होतात, कामं चालू ठेवली. परंतु आडवाडी हे किंवा कुठलाच प्रकार आम्ही या ठिकाणी केलेला नाही. कारण साहेब ज्यावेळेस विकास करतात त्यावेळेस साहेबांनी विचार करत असताना सर्वांचाच विचार करून, सर्वसामान्य माणसाचा विचार करून या ठिकाणी केलेलं आहे, काम करतात. म्हणून आपण सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली आज बरबड्याची ग्रामपंचायत चालत आहे. माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य आमच्या सोबत असून सर्व ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी विकासासाठी तळमळीनं काम करतात. आम्ही सर्वजण मिळून काम करतो. कारण एकल्या दुबल्यानं कुठला विकास बरबड्याचा होत नाही. आणि मी एक शेवटी सांगू इच्छितो की ज्या दिवशी 2000 मी फेब्रुवारी 2021ला 8 फेब्रुवारी 2021ला मी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्या दिवसापासून मी आजच्या त्या काळापर्यंत जो काही माझ्या गावामध्ये बरबड्याचा विकास केला असेल तर कुठल्याही माणसाने किंवा कोणी बी येऊन नुसतं बोलकं न बोलता विकास त्यांनी बघावा आणि त्याच्यावर आपल्याला बी बोलावं. त्यावेळेस ज्यावेळेस परिस्थिती येईल त्यावेळेस आपण सुद्धा निश्चितपणे सांगू. परंतु माझा एक स्वभाव आहे, आजबी गावात लोक म्हणतात किंवा कोणी बी सांगतात की बा त्यांना आपण कामाला प्रसिद्धी देईल. कारण एखादा सीसी रोड केला तर त्याची खूप मोठी प्रसिद्धी करतात, त्याची फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला, त्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपला खूप मोठ्या प्रमाणात करतात. पण एवढ्या कोटीचे कामं झाल्यानंतर सुद्धा आम्ही अजिबात कुठलीच पेपरबाजी हे काय असं काहीच केलेलं नाही. का तर की हे गावापुरता निधी असतो, गावापुरतं मर्यादित काम असते, गावातल्या लोकांना बघायचं असते, गावातल्या लोकांनी तो कामाचा मोबदला या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने देतात ते बघायचं असतो. मग आपण तिथली कुठे त्याची मोठी बातमी लावा, एक असं म्हणजे काही करा. आणि जे काही मी निर्णय घेतो, कुठलाही निर्णय घेत असताना आज लोक माझ्यावर जरी कुठले जरी समजा एखादा आरोप करत असतील किंवा काही करत असतील, पण मी सर्वसामान्य जनतेच्या कुटुंबासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, हितासाठी आपण निर्णय घेतलेला आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी उद्या बी आम्ही समोर गेलो तर आपल्याला बोलायला त्या ठिकाणी चान्सेस किंवा आपण बोलू शकता किंवा ठामपणाने सांगू शकता की हा रोड मी केला आहे, हा गल्लीतला रोड नाली मी केलेली आहे, ही शिचिर पाण्याचं काम मी केलेलं आहे. कारण माझ्याकडं फोटो आहेत. तुम्ही आता सुद्धा विहिरीवर त्याच्यावर काम करता असताना खूप माझ्यावर वार झाली, खूप संकटातून आम्ही हे काम मी तर स्वतः सांगू इच्छितो की माझ्या कार्यकाळामध्ये जे मी सरपंच पद भोगत असताना जे काही त्रास मी सहन केला असेल
वैयक्तिक किंवा माझ्या कुटुंबाच्या याच्यातून मी सहन केला असेल, तरी पण मी कुठल्याच कशाच्याच न घाबरता किंवा कोणाला नच घाबरता माझा पूर्ण कार्यकाळ या ठिकाणी मी पूर्णपणे पार पाडत आहे. गावातनी मला एक वेळेस या पदावर बसविलं, त्यामुळे गावाची चांगल्या प्रकारे सेवा करायचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच विकासाचा आराखडा तुम्ही सांगितलात, गावचा ज्या पद्धतीत तुमच्या हातून विकास झाला त्या सगळ्या गोष्टी सांगितलं. बरबड्याचा हा एवढा विकास झालायच, पण आता येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये बरबड्याच्या विकासासाठीचं दुसरं वेगळं विजन काय? जसं की डिजिटल गाव म्हणतो, डिजिटल शाळा म्हणतो. आता आपण त्या पद्धतीचं काय? या ठिकाणी मुख्यमंत्री जे हे आहे अभियान निघालेलं आहे, त्या मुख्यमंत्री अभियानामध्ये आपण भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 70% लॅबोरेटरी आहोत. म्हणजे माझ्याकडं एक अंगणवाडी डिजिटल केलेली आहे, पाणीपुरवठ्याचं काम आहे. त्यानंतर माझ्याकडं दोन्ही शाळेमध्ये खूप सुंदर शौचालय आता सुद्धा बघतात. मुलीला शौचालय आहे, मुलाला शौचालय आहे. त्यानंतर ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये आपण पेवर जे काही म्हणतात ते केलेलं आहे. त्यानंतर आता CC कॅमेरे पण मी गावात बसवले होते, पण काही लोकांना ते सहन झालं नाही, काही लोकांनी काढून नेले. हो, पण गावच्या संबंधातून काहीतरी आपल्याला पावलं उचलता येत नसतात काहीतरी. त्याच्यामुळं जे काही त्यांच्यात आम्हाला जे 80 का 90 सूची दिलेल्या आहेत, त्या सूचीमध्ये आम्ही जवळपास 70% तर या ठिकाणी आम्ही लेबरचे म्हणजे बसू शकतो. आणि येणारं जे विजन आहे, आता आपण एक सर्व सामान्य कुटुंबातली व्यक्ती असल्यामुळं आज गावाचा विकास करत असताना पॅनल, उद्या जे जागा आरक्षण झाले आहेत, आता शासन काय, कारण जरी कार्यकाळ आमचा संपत असेल ते 6 महिने आम्ही एक्सटेन्शन मागितलो. आमचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत जयवंत पाटील यांनी कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांना, ग्रामविकास मंत्र्यांना भेटून आम्ही 6 महिन्यासाठी पुढची मुदत मागितलेली आहोत. कारण याच्या अगोदर जे काही प्रशासक आलं होतं, कारण एक प्रशासक जवळपास 10 ते 15 गावाला शक्य नाही. त्यासाठी मी एक त्याच संघटनेचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून सरपंच संघटनेचा मी सुद्धा शासनाकडे मागणी करत आहोत तुमच्या माध्यमातून की त्या ठिकाणी सरपंचांनाच प्रशासक म्हणून ठेवावं. ही सुद्धा माझी प्रामाणिक मागणी आणि प्रमुख मागणी आहे, का तरच गावाचा विकास होईल. कारण अनेक योजना शासनाने आता आमच्या शेवटच्या काळामध्ये टाकलेल्या आहे. हां, म्हणून आणि अशीच मागणी आमचे नेते राजेश पवार साहेबांना सुद्धा मी म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा आम्ही लेखी निवेदन सुद्धा करणार आहे. आणि आता जे काही विजन आहे पुढचं, कारण गावचा जो हे असते विजन करत असताना जे काही पॅनल असतात, कारण गाव म्हटल्यानंतर कसं असते की आता राजकारण कसं झालंय तुम्हाला किंवा सगळं राजकीय लोकांना माहीत झालेलं आहे की आता आज नांदेड महानगरपालिकामधून बघत आहोत आपण, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बघत आहोत. तेवढे मोठे आपण नाहीत, पण सर्व काही जे काही असते, कोणाकडे कुठली सत्ता चालली, कोणाकडे कुठला हात चाललाय, हा, आणि जे काही कार्यकर्ते खूप राबलेत, काम करतात, तुमच्या काळात काम केले, सगळं केले, त्यांना मागे एखाद्या वेळेस ठेवू शकतात. हा, कारण जे काही पदावर असतात त्यांना कुठल्या अपेक्षा असतात, ते काम केल्यावर ते मागे राहू शकतात. पण आज ग्रामीण भागामध्ये पॅनल होत असताना तुमचे माझे संवाद असतात. जर समजा माझा भाऊच उभा टाकतो म्हणतो असेल तर मला माघार घ्यावं लागेल, मग माझं विजन काय? बरोबर. किंवा माझ्या भाऊकीतला माणूस उभा टाकत असेल, मग आपलं विजन काय? ज्याच्या वेळेस जे पॅनल करतात, तर माझा तर एक आता बरबड्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगू इच्छितो की माझे जवळपास 95% रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. काही भाग नवीन वस्तीत भाग राहिलेला आहे, ते पण माननीय आमदार राजेजी पवार साहेबांनी ते सुद्धा आपल्याकडे निधी प्रस्तावित केलेला आहे. ते सुद्धा आपले काम होतील निश्चितपणाने, मी सांगू शकतो. नक्की सर, बरबड्याच्या विकासाचा जी काय आपण पाडा वाचून दाखवला तो खरंच कौतुकास्पद आहे. जी काही सूची असते त्या सूचीमधलं 70% काम पूर्ण होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. याच पद्धतीचा विकास तुमच्या हातून तुमच्या गावाचा. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो, जर योगायोगानं आरक्षण
जर समजा जिल्हा परिषदेचं बदललं, जिल्हा परिषद जर समजा आरक्षण बदललं, तर त्या ठिकाणी जर अनुसूचित जाती म्हणजे एसटी महिलासाठी सुटो की पुरुषासाठी सुटो, या अगोदर एसटी पुरुषासाठी सुटलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मागणी केलेली होती, पण आम्ही भाजपमध्ये माननीय आमदार अजित पवार साहेबांच्या माध्यमातून माझे मामा व्यंकटरावजी सुर्यवाड सर, दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब यांनी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलो. त्यावेळेस माझ्या मामाचा मुलगा डॉक्टर होता, उच्च शिक्षित बालतज्ञ गजानन सुर्यवाड यांना मी त्यांचंही नाव पुढे केलं. शेवटी त्यांना तिकीट दिलं होतं. जर एकदा कधी आजच्या तयारीच्यामध्ये बरवडा असेल, कुंटूर सर्कल असेल, दोन्हीमध्ये जर समजा एसटी साठी जागा सुटत असेल, तर निश्चितपणानं आपण त्या ठिकाणी समोरच्या कुठलाही उमेदवार असेल त्यांना म्हणजे हे देण्यासाठी, श्रेय देण्यासाठी आपण निश्चितपणानं प्रबळ उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून मागणी करण्यासाठी आपण राहू. पण पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद निश्चितपणानं ठीक आहे. आज आपल्याकडे कुठली आर्थिक संपत्ती किंवा कुठलं काही जरी नसेल, पण आपलं निश्चितपणानं काम आहे, आपलं मित्रपरिवार तेवढा आहे आणि आपण अनेक गोरगरिबांना असेल, कोणाला असेल खूप मदत केलेली आहे. कारण ती कोणा सांगायची नसते किंवा हे नसते, पण आपण भविष्यात जर जिल्हा परिषद बरबडा किंवा कुंटूर दोन्ही जरी गण सुटले तरी निश्चितपणे लढवायची आपली तयारी आहे. नक्कीच. तुमचं जे ग्रामपंचायत मधलं जे काम आहे ते कौतुकास्पद आहे. त्या आधारावर तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नक्कीच संधी मिळेल. यासाठी आमच्याही तुम्हाला शुभेच्छा आणि याच पद्धतीचा गावचा विकास तुमच्या हातून व्हावा आणि बरबडा ग्रामपंचायत एक राज्यस्तरावरती चांगली ग्रामपंचायत व्हावी, याही तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्यासोबत संवाद साधलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आपल्या सोबत होते बरबडा येथील सरपंच. त्यांनी त्यांच्या गावचा विकास आणि त्या विकासाचं धोरण आणि इथून पुढची त्यांची जी काही राजकीय पार्श्वभूमी, राजकीय वाटचाल आहे, त्या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर चर्चा केली. यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. बातमीची प्रभाव पाडेल. धन्यवाद.